झी 24 तास एक पाऊल पुढे. मालिकेत एकमेकींच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या सरदेशमुखांच्या सुना अर्थातच कल्याणी, रुपाली आणि ऐश्वर्या या तिघींचीही मालिकेत एकमेकींची टशन आहे. मात्र सेटवर या तिघींचं एकमेकींशी कसं ट्युनिंग जमलंय हे तुम्हीच पहा. पुढचं पाऊल या मालिकेची गर्ल गँग माझ्या बरोबर आता आहे आणि आपण या तिघींकडनं जाणून घेणार आहोत की ते सेटवरती तिघी जणी मिळून किती धमाल करतात. सगळ्यात पहिले तर झी 24 तासमध्ये तुमच्या तिघींचंही स्वागत. ऐश्वर्या, कल्याणी आणि रुपाली या तिघी जणी तुमच्या परिचयाच्या आहेत, तुमच्या लाडक्या आहेत. पण तिघींची सेटवरती किंवा सिरियलमध्ये जितकी टशन असते ना तितकीच टशन सेटवरती सुद्धा आहे का तिघींकडनं जाणून घेऊया. खूप आणतो आम्ही एकमेकींच्या जिंजा ओढतो, आम्ही कपडे फाडतो एकमेकींचे, आम्ही आल्याच आम्ही एकमेकींना शिवीगाळ करून आम्ही म्हणजे शिव्या सांगणार नाही मी आता, पण असं आम्ही एकमेकींचं स्वागत करतो. आमचं अजिबात पटत. हो, हिने सांगितल्याप्रमाणे सकाळी आल्यापासूनच आमचं एकमेकींवर जे हातात येईल ते आम्ही फेकून मारतो आणि त्यातून आमचा राग हिच्यावर हे जे केस आहे तिचे, हे केस आम्ही असे ओढून ओढून केले. तिचे असे नव्हते, खूप छान केस होते पण आम्ही असे केले ते स्ट्रेट होते आणि आम्ही तिला इतका त्रास दिलाय की शेवटी ते असे सेंटर शॉक लागल्यासारखे झाले. आणि आमची खूप मोठी दुश्मन आहे ही ऍक्च्युली. म्हणजे ह्या बाबतीत भलेही स्क्रीनवर ही मला त्रास देत असेल तरी ऑफ स्क्रीन आम्ही दोघी मिळून हिला खूप त्रास देतो आणि आमची खूप टशन आहे एकमेकींची. पण ऐश्वर्याला याचा उपयोग होऊ शकतो. तिला बाळ होणार आहे. तिला देऊन येते हे पुस्तक. स्क्रीनवर जे दिसतं ते अगदी खोटं आहे. आम्ही खूप छान राहतो आणि मजा करतो. ही पहिल्या सुरुवातीला आली तेव्हा असं वाटत होतं की खूप शांत आहे, जास्त बोलत नाही, इंट्रोवर्ट आहे, मनात ठेवते का काही, पण तशी ती नाहीये. हळूहळू ओपन होते पण खूप चांगली आहे आणि आवडते. नंतर तिने तिचे रंग दाखवायला सुरुवात केली. हो, ऍक्च्युली आम्ही दोघींनी एकमेकींना पटकनच ओळखलं होतं अगदी, कारण दोघीही फटाफट तोंडावर येईल ते तिथल्या तिथे बोलायचो आणि धमाल मस्ती करायचो. मनात त्यांच्या चालू असते मस्ती. सायलेंट व्हॉल्कॅनो आहे, अशा शांत राहतात दिवसभर आणि अचानक मध्ये तो व्हॉल्कॅनो फुटतो. पण म्हणून म्हणजे ही शांत नाहीये, मनात ती नॉटी आहे, आतल्या आत ती नॉटी आहे. जे अचानक असं येतात, मध्ये दरवाजा वगैरे लागला मेकअप रूमचा आणि तिघीच बसलोय असा एखादा सीन असला तर बाई मध्येच फुटतात, तर त्या सायलेंट आहेत, आतमधून नॉटी आहेत. आणि अजून एक गोष्ट म्हणजे दिसत असली तोंडावरनं अगदी शांत तरी तिला सीनच्या मध्ये हसायची खूप सवय आहे, म्हणून आम्ही शक्यतो तिच्याकडे बघत नाही, कारण तिच्याकडे जो बघेल तो मेला. अच्छा, या दोघी जणी तुला कशा वाटतात? कारण की तू या दोघींची टीम तर आधीपासून आहे, तू आता जॉईन केलेस या दोघींना, तर त्रास देतात दोघी जणी मिळून तुला? मी खूप एन्जॉय करते सगळ्यांबरोबर. त्यांनी खूप मला समजून घेतलं आणि नवीन होते तेव्हा मला असं थोडं ऑकवर्ड वाटायचं, पण आता मी खूप बरोबर एन्जॉय करतेय. आम्ही खूप छान मजा मस्ती करतोय. अगं, देवकीने जरी त्याला जन्म दिला असला तरी यशोदा पण त्याची आईच होती ना. कल्याणी, तू होशील ना माझ्या बाळाची यशोदा? गर्ल गँग तुमची तिघींची आहे सेटवरती, तर तिघी जणी एकत्र आलात की मग काय हंगामा होतो सेटवर? या मेकअप रूम की 4 दीवारी के अंदर जो भी होता है ते बाहेर लोकांना माहित नसतं. त्यामुळे सीनच्या मध्ये एखादी अशी गोष्ट निघाली जी आम्हा तिघींनाच माहिती आहे तर आमचे असे इशारे वगैरे होतात आणि आम्ही हसतो. जे लोकांना असं वाटतं की यांचं काय चाललंय, मग चिडते मम्मा वगैरे की काय यार यांची गॉसिप चालू असते कायम, आपल्याला कोणी काही सांगत नाही. तर अशा आमच्या काही गॉसिप्स चालू असतात मेकअप रूम मध्ये जे आम्ही कोणालाच सांगत नाही. आणि अजून एक सांगायचं म्हणजे आता रश्मी नवीन आली आहे, पण आमच्या दोघींच्या काही गोष्टी आहेत ज्या आम्ही दोघीच करतो. खूप थकलो आणि खूपच कंटाळा आला असेल की आता स्वतःच इथे सेटवर असतो, काय करायचं आम्ही आतमध्ये येतो, मेकअप रूमची कडी लावून टाकतो, मोबाईलमध्ये एखादं अगदी आयटम सॉन्ग लावतो आणि दोघी मनसोक्त अगदी आमचा सगळा त्रास निघून जाईपर्यंत नाचतो. म्हणजे मला हिच्या डोळ्यात बघून कळतं की काय थकली आहेस, नाचायचं आहे. मग आम्ही काही बोलत नाही, डायरेक्ट दार लावतो, गाणं लावतो आणि आम्ही धिंगाणा घालतो. ते अजून हिच्या बरोबर आम्ही केलेलं नाहीये, हळूहळू आम्ही करणार आहोत. आता एखादी स्टेप आमच्या प्रेक्षकांना तुम्हाला दाखवायला आवडेल का? कोणता तरी गाणं? शी अजिबात बघू नका. नक्की नक्की आता एखादी स्टेप? हो नक्की. चला सुरू. कम्प्लिटली. आणि तू सुद्धा त्याच्यावर डान्स करायचं. बघतोय रिक्षा वाट माझी, बघतोय रिक्षावाला
बघतोय रिक्षावाला ग वाट माझी बघतोय रिक्षावाला. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही बघताना ही कल्याणी तुम्हाला जितकी गरीब बिचारी दिसते ना तितकी ती नाहीये हे आता गैरसमज आहे तुमचा खूप मोठा. इथे येऊन पहा. मालिकेमध्ये पुढे काय होणार. म्हणजे तू सतत तिला जितका त्रास देतेस बिचारीला, प्रेक्षकांना तुझा खूप राग येतोय दिवसेंदिवस. तर अजून किती त्रास देणार आहेस तिला. म्हणजे तुमच्या लाडक्या ही तर आहे पहिला. तिला कल्याणीला कल्याणीला त्रास देऊन मला थोडा कंटाळा आला आता. तर सध्या मी हिला त्रास देते. टार्गेट चेंज. हा, एक नवीन पिल्लू आलंय आमच्या सेटवर. छोटंसं, एकदम छोटंसं पिल्लू आहे. हिला अजून माहित नाही की मी आणि कांचन मला काय करू शकतो. त्यामुळे सावध राहा. सध्या हिला थोडंसं मी बॅकस्टेज दिलेला आहे थोडासा. आता कल्याणी तू ऐश्वर्याला काही टिप्स देणार आहेस हिच्यापासून वाचण्यासाठी. हो, जेवढ्या जमतील तेवढ्या देतेच आहे मी टिप्स हिला हिच्यापासून वाचण्यासाठी. आणि तिला सांगितलेलं आहे फारसं लक्ष देऊ नकोस. हां, रुपालीताई काय मनाने वाईट नाहीये, फक्त आईचं खूप जास्त ऐकते त्यामुळे तिचं असं होतंय. काही प्रिकॉशन्स घेतेस आतापासून. हो, आणि कल्याणी मला सपोर्ट करते, त्यामुळे असं काही चुकलेत ना ते पण उठून काढीन, लक्षात ठेव. पण तुला कुठे भीती वाटते का. म्हणजे तुझ्या अपोजिट 2 जणी झाल्या आता. पहिले तर बिचारी एकटी कल्याणी होती. खरं सांग, आम्ही तिघं आहोत. मी, मामा, कांचन मला बाई. समजता काय तुम्ही. आम्ही पण तिघं आहोत. आम्ही चौघी आहोत. मी, अक्कासाहेब, देवकी काकू, ऐश्वर्या आणि आमच्या बरोबर संपूर्ण सरदेशमुख कुटुंब आहे. माझी सासू आहे. तिला कसं हँडल करायचं मला व्यवस्थित माहिती, त्यामुळे आय एम नॉट स्केर्ड. असो सत्याचीच नेहमी म्हणजे बाजू विजय होतो सत्याचाच. पाहिलं तर कसं आहे. प्रत्येक वेळी तुम्हीच खऱ्या असता असं नाही. हे बघा प्रेमवीर आले आपली सहल आटपून. ए रुपाली, आमच्या प्रेक्षकांना काय सांगायला का तुमची मालिका आणखी अशीच पाहत राहावी प्रेक्षकांनी. मुळात तर मालिका ही एक अशी गोष्ट आहे जी पूर्ण फॅमिलीनी एकत्र बसून बघावी. आणि आमच्याकडे त्या सगळ्या गोष्टी आहेत, ते सगळे फॅक्टर्स आम्ही कव्हर केलेले आहेत की एक फॅमिली एंटरटेनर जो म्हणतो आपण तो आम्ही आहोत. सो तुम्ही सगळे बसून बघूच शकता. आणि आमच्याकडे ज्या प्रकारे सगळ्या कल्चर, ज्या रीतिरिवाज दाखवले जातात त्या प्रत्येक मराठी फॅमिलीनी फॉलो कराव्यात आणि करत असतात. त्यामुळे आमची जी मालिका आहे ती इतकी लोकप्रिय होतीये. आणि मी इतकंच सांगेन की आमच्या फॅमिलीमध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत किंवा ज्या काही फॅमिलीमधली भांडणं होत आहेत ही कुठे ना कुठे कोणा ना कोणाच्या तरी घरामध्ये होत असतात. आणि आम्ही तीच फक्त दाखवतोय. सो तुम्हीही बघत राहा. तुम्हालाही कधीतरी जाणवेल की आई गं, ही कल्याणी कधीतरी माझ्यासारखी होती, किंवा ही रुपाली ना माझ्या त्या मैत्रिणीसारखी आहे, ती पण अशीच वागायची. म्हणजे आम्ही कुठे ना कुठेतरी तुमचंच एक प्रतिबिंब आहोत. सो बघत राहा. झी 24 तास एक पाऊल पुढे.